नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की आरटी ॲडमिशन लवकरच चालू होणार आहेत आणि त्याच्यासाठी जे काही पात्र स्कूल आहेत, कोणकोणत्या पात्र शाळा आहेत, आपण त्याची लिस्ट कशाप्रकारे बघू शकतो, जवळील लिस्ट कशाप्रकारे बघू शकतो, त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही हा जो काही आरटीचा जो काही पोर्टल आहे तो पाहत असाल की मित्रांनो, काही दिवसामध्ये म्हणजे या अगोदरच्या महिन्यात किंवा आठवड्यामध्ये हे ॲडमिशन चालू होऊ शकतात, परंतु आपल्या जवळच्या जो काही आपण जिथे राहतोय त्या जवळच्या कुठे शाळा आहेत का लिस्ट त्याची आपण बघू शकतो। कोणकोणत्या शाळा आपल्या जवळीच असतील, म्हणजे आपल्या तालुक्या अंतर्गत किती आरटीच्या जागा या शाळेसाठी सुटलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ पाहत आहोत आणि कशा प्रकारे आपण त्या लिस्ट आपल्याला बघता येईल त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं आहे की जी काही आरटीची वेबसाईट आहे ही मी डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये टाकून देतो, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवरती येऊ शकता। या पोर्टलवरती आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे बघा आणि पाचवा ऑप्शन आहे बघा खाली, लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी। तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं, पाचवा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर जो काही आपला स्टेट आहे तो महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता, कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला शाळाच्या लिस्ट हव्या आहेत ते तो जिल्हा तुमचा निवडायचा आहे। जिल्हा निवडून घेतल्यानंतर खाली एक बाय ब्लॉक म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। बाय ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका कोणता आहे तो तुम्हाला तालुका बघायचा आहे। तो तालुका सिलेक्ट करून घेतल्यानंतर खाली यायचं आहे मित्रांनो, इथे आरटीयू कोटा असा एक ऑप्शन दिलेला आहे, अल आणि आरटी। तर आपल्याला आरटीई निवडायचं आहे, कारण की आरटी साठी किती जागा ह्या सोडण्यात आलेल्या आहेत ते आपल्याला बघायचे आहेत। आणि जो काही ऍडमिशन म्हणजे अकॅडमिक इयर आहे बघा, तर अकॅडमिक इयर हा 2024 आणि 25 हा बघायचा आहे। त्याच्यानंतर सर्चचा ऑप्शन आहे बघा खाली, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। सर्च ऑप्शन वरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो, तुम्ही खाली बघू शकता की लिस्ट ऑफ स्कूल अंडर सिलेक्ट ब्लॉक, म्हणजे या ब्लॉक अंतर्गत एवढ्या स्कूल आहेत जेणेकरून या स्कूल ज्या काही आहेत बघा, आदर्श इंग्लिश स्कूल असेल, करमाड आदित्य प्रायमरी इंग्लिश स्कूल असेल, अशा प्रकारचे स्कूल आहेत यांच्यासाठी यांच्यामध्ये आरटीओनी ही जागा नियुक्त करण्यात आलेली आहे। म्हणजे या अंतर्गत तुम्ही तुमच्या पाल्यासाठी ऍडमिशन घेऊ शकतात। म्हणजे तुम्हाला एक समजूतदार पद्धतीने म्हणजे माहिती कळत असेल तर मी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो, की ज्या काही तुमच्या जवळच्या शाळा असतील, म्हणजे कोणाच्या जवळ आदर्श इंग्लिश स्कूल असेल, आदित्य असेल, एजीबी पब्लिक स्कूल सातारा परिसर किंवा अँगल स्किल इंटरनॅशनल स्कूल, ज्या काही तुमच्या जवळच्या शाळा असतील याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलासाठी किंवा तुमच्या मुलीसाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात। आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, जे काही इथे तुम्हाला शाळेचं जो काही हे तुम्हाला लिस्ट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर इकडे बघू शकता मित्रांनो, स्कूल डिटेल्स म्हणजे शाळेची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। स्कूल कोड काय आहे, स्कूल नेम काय बघा, आदर्श इंग्लिश स्कूल करमाड आहे, एस्टेब्लिश इयर दिलेलं नाहीये, स्कूल कॅटेगरी काय प्रायमरी आहे, स्टँडर्ड किती पासून आहे, फॉर्म 1 to 10th म्हणजे पहिले ते 10वी पर्यंत ही स्कूल आहे। त्याच्यानंतर स्कूल टाईप काय बघा, मॅनेजमेंट टाईप आहे, प्रायव्हेट परमनंट आहे, त्याच्यानंतर स्टेट महाराष्ट्र, अशा प्रकारची माहिती तुम्ही बघू शकता। स्कूल ईमेल ॲड्रेस आहे बघा, स्कूल मीडियम आहे, कोणतं स्कूल मीडियम आहे तर इंग्लिश आहे आणि बोर्ड सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर खाली वॅकन्सी डिटेल्स बघू शकता की स्कूल एंट्री लेवल हे पहिलीपासून चालू आहे। मिनिमम किती एज पाहिजे, 6 वर्ष म्हणजे 6 वर्षाचे बालकासाठी इथे त्यांना ऍडमिशन मिळू शकतो, मिनिमम 6 ते 7 वर्ष। आणि टोटल स्ट्रेंथ किती आहे, 10 आणि आरटी सीट किती आहेत, 3 आहेत बघा। वॅकन्सी किती आहेत, 3 जागा या स्कूलसाठी आहेत, म्हणजे या स्कूलमध्ये 3 जागा पात्र आहेत, जेणेकरून याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात। अशा प्रकारची माहिती तुम्हाला या पोर्टलच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत। ज्या स्कूलमध्ये तुम्हाला त्याची डिटेल हवी असेल त्या स्कूलवरती तुम्ही क्लिक करून
ती माहिती संपूर्ण बघू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एक छोटीशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत की लवकरच आरटीचे जे काही एज्युकेशन म्हणजे आरटीचे जे काही ऍडमिशन आहे ते लवकरच चालू होतील आणि या अंतर्गत तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मिळावी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर लवकरच जे काही आरटीचे ऍडमिशन आहे ते चालू होणार आहेत मित्रांनो. या अगोदर आपण एक महत्त्वाची माहिती बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.